सहमतीनं शरीर संबंधांसाठी वय 18 वरून 16 वर्ष करा अशी मागणी करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली, मात्र याला केंद्र सरकारनं कडाडून विरोध केलाय। अल्पवयीन मुलांसाठी लैंगिक संबंधांचं कायदेशीर वय हे 18 वर्ष राखणं आवश्यक आहे, असं मत केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी व्यक्त केलंय। शारीरिक संबंधांसाठीचं वय कमी केल्यास त्यामुळे शोषण तस्करीचा धोका वाढेल, असं मतही नोंदवण्यात आलंय। त्यामुळे सुप्रीम कोर्ट या प्रकरणी काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। If this proposal is accepted, it effectively means that instead of the offender proving that the act was consensual, the minor victim will be forced to prove whether she gave consent or not. This would be a grave injustice to the victims and a dangerous precedent for the society. Therefore, I am constrained to file an intervention application before the Honorable Supreme Court to place my submissions on record and strongly oppose any move to reduce the age of consent from 18 to 16 years. तर शारीरिक संबंधांचं कायदेशीर वय 18 वरून 16 वर्ष करण्याची मागणी आहे। सहमतीनं शारीरिक संबंध गुन्हा मानणं चुकीचं आहे। सहमती असूनही किशोरवयीन मुलांना खटल्यांना सामोरं जावं लागतं। मुलांच्या भविष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो असा याचिकेत दावा करण्यात आलेला आहे।